बुलढाणा उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे विविध मागण्याच्या संदर्भात नागरिकांचा ठिय्या। मागील वर्षी महापुरात बेघर झालेल्या नागरिकांना मोबदला व नदीला संरक्षण भिंतींचे बांधकाम करून खोलीकरण करण्याच्या मागणीसाठी जळगाव जामोद येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय मध्ये नागरिकांचा ठिय्या आंदोलन। 14 जून रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या कार्यालयात नागरिकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले। याबाबत असे की उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद व प्रशासक नगर परिषद जळगाव जामोद यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की मागील वर्षी 22 जुलै 2023 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 मध्ये नागरिकांच्या घरात पाणी घुसून घरातील मालमत्ता पुरात वाहून गेल्याने बरेच नागरिकांचे संसार उघड्यावर येऊन ते बेघर झाले होते। त्या नागरिकांकडे गेल्या 11 महिन्यापासून नगर परिषदेने दुर्लक्ष केल्याने नागरिक रोष व्यक्त करीत आहेत। पूरग्रस्तांना घराची सुविधा देण्यात आली नाही। अद्यापपर्यंत शासनाने कुठलीही आर्थिक मदत दिली नाही, तरी नागरिकांना आर्थिक मोबदला देऊन घराची सुविधा उपलब्ध करून नदीला संरक्षण भिंतीचे बांधकाम करून खोलीकरण करून देण्यात यावे। सध्या पावसाळा सुरू झाला असून पुरामुळे जीवितहानी टाळण्याकरिता वरील सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। निवेदनावर अब्दुल जाहीर, सामाजिक कार्यकर्ता, अशफाक देशमुख, जुनेद शेख यांच्यासह 35 ते 40 नागरिकांच्या सह्या आहेत। ब्युरो रिपोर्ट प्रदीप चव्हाण, लाईव्ह महाराष्ट्र 1 न्यूज, जळगाव जामोद, बुलढाणा। तुम्ही आताच आम्हाला खोलीकरण चालू करा, त्याच्यावर काही आम्हाला कोणताही मोबदला नको, आम्हाला संरक्षण सध्या नको, पण जेव्हापर्यंत खोलीकरण होत नाही आम्ही अटून उठणार नाही। उठसान का खोलीकरांचा प्राय आणा 50,000 रुपये खर्च लागतो, त्याने काही ते मोठा विषय नाही आहे। त्यासाठी 11 महिने लावतात तुम्ही। नीचे बेटा आराम से सुकून जाए। काही व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा।